खऱ्या अर्थाने आपला सुसंस्कृत असेल आपला शिरपूर तालुका आज खऱ्या अर्थाने आज शर्मेने मान खाली घालायला प्रवृत्त होत आहे. कारण की एक आई आपल्या मुलाच्या आत्महत्येला प्रवृत्त ज्या लोकांनी केलं त्या लोकांना त्यांच्यावर केस झाली पाहिजे. भारतीय संविधानानुसार त्यांच्यावर आरोप ठेवले गेले पाहिजे. यासाठी ती आई आज इथं पोलिसांच्या दालनासमोर येऊन सकाळी 9 वाजेपासून ही माऊली आणि त्याचे सगळे त्याचा परिवार इथं येऊन आज रडकुंडीला आलाय. आणि अक्षरशः आता आपण बघत असणार तर त्यांना अक्षरशः सलाईन IV लावण्याची वेळ आलेली. हा परिवार गेल्या 12 तासापासून इथं खितपत पडलाय. पण अजूनही प्रशासन त्या आरोपींविरुद्ध ज्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी जी नावं घेतली त्या नावांवर गुन्हा दाखल करायला अजूनही धजावत नाही. याच्या मागे काही राजकीय हेतू आहे, राजकीय दबाव आहे, असंच आता हे चिन्हांकित होताना दिसतंय. पण आपला हा सुसंस्कृत असलेला महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निवेदन आहे की आज जर न्याय मागण्यासाठी आणि केस नोंदवण्यासाठी जर आम्हाला इथं येऊन आम्हाला आमच्या मावल्यांना जर 12 तास थांबावं लागत असेल तर मग आपण पुढे कुठे जातोय आणि काय होतंय हे आता निश्चितच आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. माझं माननीय पोलीस निरीक्षकांना निवेदन आहे, आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलंय की आमच्या त्या बिचारा युवकाने कंपनीच्या संचालकांना कंटाळून त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने जे काही टोकाचं पाऊल उचललं आणि त्याने रितसर व्हिडिओ दिलाय. एवढे महत्वाचे एव्हिडन्स असताना देखील पोलीस प्रशासन दाखल करून घेत नाही. म्हणजे आता विचार करण्याची वेळ आली. आणि म्हणून आम्ही सर्व शिरपूर तालुकावासीय फक्त राजपूत समाज नाही इथं तर समाजातला प्रत्येक व्यक्ती इथं येऊन उपस्थित आहे आणि तो न्यायाच्या अपेक्षित इथं उभा आहे. न्याय कधी मिळेल माननीय गृहमंत्री महोदय आपण ऐका आणि आम्हाला न्याय द्या हीच आम्ही विनंती करत आहोत.